त्यातलं काही काम झालं, दुर्दैवाने अजून काम ते बाकी आहे. आणि त्यासोबत गोपीचंदजींनी आता सांगितलं 165 कोटी रुपयाचा आराखडा देखील तयार झाला. राज्य सरकारकडे तर आपण प्रयत्न करूच, पण त्यासोबत हा संपूर्ण प्रस्ताव हा जर केंद्र सरकारकडे गोपीचंदजी पाठवला तर केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण त्यांनी उपलब्ध करून देऊ. डोंगराच्या या घाटीवर नाचतो या धनगर, नाचतो या धनगर, नाचतो या धनगर, नाचतो या धनगर, नाचतो या धनगर.